नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहात ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ देत। आज आहे नित्यानंद स्वामी महाराजांची पुण्यतिथी। नित्यानंद स्वामी महाराजांना संतांच्या रूपात मानलं जातं। त्यांचा जीवन प्रवास हा भारावलेला आहे। नित्यानंद स्वामी हे गणेशपुरी येथे वास्तव्य करत होते। तर त्यांच्याबद्दल आपण आज माहिती ऐकून घेऊया। माहिती म्हणजे गोष्टी स्वरूप मी सांगणार आहे। दक्षिण भारतातील कोझिकोड जिल्ह्यात तुनेरी या गावात चतू नायर आणि उन्नीअम्मा या जोडप्याला एक बाळ दिसलं। धो धो पाऊस कोसळत होता आणि त्या बाळाच्या डोक्यावर एक नाग फणा काढून उभा होता आणि त्या बाळाचं रक्षण करत होता। हे सगळं दृश्य बघून ते जोडपं अवाक झालं। भगवान शिवानी दृष्टांत देत जे ठिकाण या जोडप्याला सांगितलं होतं तेच हे ठिकाण होतं। ते जोडपं त्या बाळाला घरी घेऊन आले, त्याचं नामकरण केलं आणि त्याचं नाव रमण असं नाव ठेवण्यात आलं। पण गावातले लोक त्याला राम म्हणू लागले। राम बालपणापासून वैरागी होता, पण त्याच्या तोंडातून जो शब्द बाहेर पडत असे तो खरं होत असे। राम हा साधारण बालक नाही हे लोकांना कळलं होतं। वेद आणि धर्मशास्त्र याची शिकवण न घेता राम लोकांना धडाधडा त्याची महती सांगू लागला। रामने एका रुग्णाच्या डोक्यावरती हात ठेवला आणि तो रुग्ण चक्क बरा झाला। तेव्हापासून गावाचा ओढा रामभोवती फिरू लागला। रामचे वडील ईश्वर अय्यर म्हणून या व्यक्तीकडे काम करत होते। त्यांच्या विनंतीवरून रामने त्यांना सूर्याचं दर्शन दाखवलं। त्या दिवशी ते अय्यर म्हणाले रामला की तू सर्वांना आनंद देतोस, म्हणून इथून पुढे लोक तुला नित्यानंद असे संबोधतील। पुढे हिमालयात आणि काशीमध्ये काही वर्ष घालवल्यानंतर ते मुंबई जवळील गणेशपुरी येथे वास्तव्याला आले। पुरातन शिव मंदिर भीमेश्वर या मंदिराजवळ ते आपले वास्तव्य करू लागले। महाराजांची भूमिका अत्यंत साधी होती। ते फार कमी बोलत असत। गणेशपुरी इथं 3 गरम पाण्याची कुंड आहेत। भक्त त्या गरम पाण्यात आंघोळ करून महाराजांचं दर्शन घेतात। जेव्हा महाराज बोलत असत ते वाक्य किंवा ते बोलणं त्यांचं परिणामकारक असत। लोक त्यांच्यावरती टीका करत तेव्हा महाराज आपल्या टीकेवरती नैव निंदा प्रतिष्णाभ्यम असे म्हणत। महाराजांचा महिमा फक्त देशातच नाही तर विदेशातही आढळून येतो आपल्याला। त्यांचा महिमा खूप मोठा आहे। आपलं शरीर जेव्हा त्यांनी त्याग करणार होते, त्यांनी साधं पाण्याच्या घोटालाही हात लावला नाही। गुरुपौर्णिमेच्या दिवशी तब्बल 12 दिवसांनी अन्न पाण्या वाचून त्यांनी आपला देह त्याग केला। आजही महाराजांचे भक्त लोक एकमेकांना जय नित्यानंद असे संबोधले जाते, असे म्हणतात किंवा असं एकमेकांना म्हणतात। आपण कसं राम राम म्हणतो तसं ते एकमेकांना जय नित्यानंद असं म्हणतात, असं संबोधतात। या महाराजांविषयी तुम्हाला काही माहित असेल किंवा काही तुम्हाला माहित असेल की किंवा आणि त्याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता। तर हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा। तुम्ही जरूर
नित्यानंद स्वामींच्या मठामध्ये गणेशपुरीला नक्की भेट द्या. मी अजून बघितलं नाही आहे, पण नक्की मी त्यांच्या मठाला किंवा त्यांच्या मंदिरात मी जाऊन येणार आहे. जर मी त्यांच्या मंदिरात गेले तर तिथला सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवीन. तर हा व्हिडिओ कसा वाटला तो मला सांगा, आणि माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर मला लाईक करा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू अशाच एका महान संतांबद्दल माहिती घेऊन. तर गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.